Dear student, the first unit of microprocessor 885 is Fundamentals of Computer. And today we will see the simple microcomputer architecture. The block diagram of architecture of microcomputer consists of keyboard, then keyboard interface, MPU, ROM, RAM and display interface. So first block is keyboard. Then keyboard interface. त्याच्यानंतर असेल MPU. MPU म्हणजे मायक्रो प्रोसेसर युनिट. मायक्रो प्रोसेसर युनिटला इथं असेल क्लॉकचा ब्लॉक डायग्राम. These clocks are given to the MPU. मेमरी सेक्शन मध्ये फर्स्ट असेल रोम, रीड ओनली मेमरी. देन रॅम, रॅन्डम असेस मेमरी. नंतर असेल डिस्प्ले इंटरफेस. डिस्प्ले इंटरफेस आणि शेवटी डिस्प्ले. आउटपुट डिव्हाइस असेल हे डिस्प्ले म्हणजे. सो दीज आर द ब्लॉक्स ऑफ द मायक्रो कॉम्प्युटर. तर याच्यामध्ये आपल्याला इंटरकनेक्शन करण्यासाठी अगोदर काय करावं लागेल? प्रत्येक ब्लॉकला आपल्याला पॉवर सप्लाय द्यावा लागेल. तर पॉवर सप्लाय आपल्याला 5 व्होल्टचा पॉवर सप्लाय मायक्रो प्रोसेसरला लागतो. 5 व्होल्ट पॉवर सप्लाय. सपोज दिस इज द ब्लॉक ऑफ पॉवर सप्लाय. मग हा पॉवर सप्लाय जो आहे 5 व्होल्टचा तो आपल्याला सगळ्या ब्लॉकला द्यावा लागेल. म्हणून कीबोर्ड पासून तर डिस्प्ले पर्यंत. हा बघा डिस्प्लेला 5 व्होल्ट दिला. देन इट इज गिवन टू द डिस्प्ले इंटरफेस, रॅम, रोम, MPU, क्लॉकला सुद्धा द्यावा लागेल, क्लॉक सर्किटला, कीबोर्ड इंटरफेस अँड कीबोर्ड. तर अशा पद्धतीने आपण सगळं 5 व्होल्टचा पॉवर सप्लाय सगळ्या ब्लॉकला दिला. त्याच्यानंतर मायक्रो कॉम्प्युटरमध्ये 3 टाईपच्या बसेस असतात. डेटा बस, ऍड्रेस बस आणि कंट्रोल बस. तर अगोदर आपण डेटा बसचं कनेक्शन करूया. तर डेटा बस ही सगळ्या कीबोर्ड आणि डिस्प्ले यांना सोडून सगळ्या ब्लॉकला द्यावे लागेल, कनेक्शन करावं लागेल. तर डेटा बसचं कनेक्शन इथं करूया आपण. ही आहे डेटा बस. आता आपल्याला फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ डेटा, डेटा कसा फ्लो होईल ते दाखवावं लागेल. तर कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. याच्यापासून डेटा आपल्याला सगळीकडे देता येईल, मेमरी किंवा MPUला. म्हणून डेटा कधी इनपुट होणार नाही, तर डेटा नेहमी आउटपुट होईल. म्हणून डेटाचं जे डायरेक्शन आहे ना, या ठिकाणी डेटा फ्लो असं आउटवर्ड डायरेक्शनला असेल. नंतर MPU, मायक्रोप्रोसेसर युनिटला डेटा येणार आणि डेटा जाणार, म्हणजे इनपुट आणि आउटपुट. म्हणून बोथ डायरेक्शनला डेटा फ्लो असेल, बोथ डायरेक्शन. रॅम आणि रोम, तर त्याच्यापैकी रोम जो आहे इट इज ओनली रीड ओनली मेमरी. म्हणजे याच्यापासून आपल्याला डेटा मिळणार, रीड करणार आपण, याला इनपुट
डेटा देता नाही येणार, तर आपल्याला फक्त रीड करतोय म्हणून याची डेटा फ्लोची डायरेक्शन आउटवर्डला असेल. सिमिलरली रॅममध्ये आपल्याला डेटा रीड पण करता येतो आणि राईट पण करता येतो, म्हणजे डेटा इनपुट पण आणि डेटा आउटपुट पण, म्हणून बोथ डायरेक्शनला डेटा फ्लो होईल. डिस्प्ले इंटरफेसला डेटा आपण फक्त इनपुटला देणार, डेटा आपल्याला रीड नाही करता येणार डिस्प्ले इंटरफेस पासून, म्हणून इथं फक्त इनवर्ड डायरेक्शनला डेटा फ्लो होईल. सो दिस इज द डेटा बस. ही डेटा बस आहे. आता आपल्याला दाखवायचं आहे कंट्रोल बस. कंट्रोल सिग्नल जे आहेत, एमपीयू जनरेट्स द कंट्रोल सिग्नल. कंट्रोल सिग्नल कुठले असतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. म्हणून इथून जे एमपीयू पासून जे जनरेट होणार कंट्रोल सिग्नल ते सगळ्या ब्लॉक्सला जाणार. म्हणून कंट्रोल सिग्नल दाखवताना इथून कंट्रोल सिग्नल बाहेर येणार आणि ते सगळ्या ब्लॉक्सला आपल्याला द्यावं लागेल. तसंच ऍड्रेस बस सुद्धा आपल्याला दाखवावी लागेल. ऍड्रेस बसमध्ये 16 बिट ऍड्रेस असतो. एमपीयू पासून हा ऍड्रेस वेगवेगळ्या ब्लॉक्सला जाणार. म्हणून समजा आपण अगोदर ऍड्रेस बस दाखवूया. ऍड्रेस बसचा जो कंटेंट आहे ते कीबोर्ड इंटरफेसला, देन रोमला पण जाईल, नंतर रॅमला आणि डिस्प्ले इंटरफेसला. सो दिस इज द ऍड्रेस बस. हा ऍड्रेस डिकोडरला पण द्यावा लागेल. ऍड्रेस डिकोडर ऍड्रेसचं डिकोडिंग करायचं काम करेल. ऍड्रेस डिकोडर. ऍड्रेस डिकोडरचं आउटपुट आपल्याला प्रत्येक ब्लॉकला द्यावं लागेल. अशा पद्धतीने आपल्याला ऍड्रेस डिकोडरचं आउटपुट सगळ्या ब्लॉकला दिलं आपण. देन कंट्रोल बस. कंट्रोल सिग्नल जे जनरेट होतील ते कंट्रोल सिग्नल पण सगळ्या ब्लॉकला द्यावे लागतील आपल्याला. एमपीयू पासून जनरेट झालेले कंट्रोल सिग्नल इन कीबोर्ड इंटरफेस, देन टू द रोम, देन टू द रॅम अँड डिस्प्ले इंटरफेस. इंटरप्ट लाईन जी आहे कीबोर्ड पासून एमपीयूला. सो दिस इज द कम्प्लीट ब्लॉक डायग्राम ऑफ आर्किटेक्चर ऑफ मायक्रो कॉम्प्युटर. तर आता आपल्याला प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन काय आहे, कीबोर्ड पासून डेटा जो असेल तो कीबोर्ड इंटरफेसला येईल. फर्स्ट वी विल सी द फंक्शन ऑफ कीबोर्ड. तुम्हाला माहिती आहे जनरली कीबोर्ड आपण इनपुट देण्यासाठी वापरतो. सो डेटा इज एंटर्ड थ्रू द इनपुट डिव्हाइस लाईक कीबोर्ड. कीबोर्डमधनं डेटा एंटर होणार. नेक्स्ट ब्लॉक इज अ कीबोर्ड इंटरफेस. कीबोर्ड इंटरफेस या ठिकाणी का दिलेला आहे, आपण डायरेक्टली डेटा कीबोर्ड पासून एमपीयूला का दिला नाही, तर त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस आपण कीबोर्डने डेटा एंटर करणार आणि डायरेक्टली जर आपण एमपीयूला दिला, देन द एमपीयू मे बी बिझी व्हेन डेटा इज गिव्हन टू दिस टू इट. तर त्यावेळेस तो बिझी असू शकतो. किंवा दुसरं कारण असं आहे की कीबोर्ड आणि एमपीयूचा स्पीड सारखा नसेल तर डेटा प्रॉपरली एंटर होणार नाही. म्हणून जसं वेटिंग रूम असते काही ठिकाणी, त्या पद्धतीने कीबोर्ड इंटरफेस म्हणजे हा एक प्रकारचा वेटिंग रूम आहे. तर कीबोर्ड पासून येणारा डेटा टेम्पररी स्टोअर असेल कीबोर्ड इंटरफेसमध्ये, आणि ज्या वेळेस एमपीयूला तो डेटा दिला त्यावेळेस तो एमपीयूला प्रॉपर पद्धतीने एंटर केला जाऊ शकतो. देन नेक्स्ट इज द एमपीयू. तर एमपीयूचं मेन फंक्शन काय आहे,
इट प्रोसेस द डेटा अँड रिक्वायर्ड कंट्रोल सिग्नल आर जनरेटेड. रिक्वायर्ड कंट्रोल सिग्नल जनरेट करायचं काम आणि डेटा प्रोसेसिंगचं काम मायक्रो प्रोसेसर युनिटमध्ये होतं. नेक्स्ट इज द रीड ओनली मेमरी, रोम. यू नो वी कॅन ओनली रीड द डेटा फ्रॉम द रोम. आणि ही परमनंट मेमरी आहे. तर याच्यामध्ये परमनंट काही प्रोग्राम स्टोअर केलेले असतात. म्हणजे मॉनिटर असेल आपला आउटपुट डिव्हाइस, तर त्याचं मॉनिटरचे जे प्रोग्राम आहेत तो त्याच्यामध्ये स्टोअर केलेला असेल. तर असे अनेक प्रोग्राम्स रोममध्ये परमनंटली स्टोअर असतात. नेक्स्ट मेमरी इज अ रॅम, रॅन्डम असेस मेमरी. इट इज अ टेम्पररी मेमरी. सो वी कॅन राईट द डेटा as well as we can read the data from the RAM. नेक्स्ट जो आहे तो आहे डिस्प्ले इंटरफेस. डिस्प्ले इंटरफेसचं काम कीबोर्ड इंटरफेस सारखंच आहे. जो डेटा आहे जो आपल्याला आउटपुटला डिस्प्ले करायचा आहे तो डेटा टेम्पररी त्या ठिकाणी स्टोअर असू शकतो. अँड फायनल इज अ आउटपुट डिव्हाइस. तर आउटपुट डिव्हाइस जे ते 7 सेगमेंट डिस्प्ले असणार या ठिकाणी. तर आउटपुट त्या ठिकाणी हे होईल. नेक्स्ट ब्लॉक इज द ऍड्रेस डिकोडर. ऍड्रेस जो आहे 16 बिट ऍड्रेस त्याला डिकोड करायचं काम हे करणार. क्लॉक जे असणार, दीज क्लॉक्स आर रिक्वायर्ड टू सिंक्रोनाइज होल सर्किटरी. आणि स्पीड जो आहे मायक्रो कॉम्प्युटरचा दॅट डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लॉक पल्सेस. याच्यामध्ये इंटरप्ट लाईन दाखवलेलं आहे. एमपीयूला इंटरप्ट करण्यासाठी 3 प्रकारच्या बसेस दाखवलेल्या आहेत. सो दिस इज द कम्प्लीट आर्किटेक्चर ऑफ मायक्रो कॉम्प्युटर. ओके, थँक्यू.